लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची. तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे. हे आमच्या जे आता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे. हे तुम्हीच बघा, हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का? या संदर्भात तुम्ही पोलिसांत तक्रार करणार आहात? आम्ही तक्रार करणार आहोत. आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत, लेखी तक्रार देणार आहोत. एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे. धमकी देणारे कोण होते त्यांचं काय? तुम्हाला नाव कळेल. इथले स्थानिकच आहेत, ते पुढारी आहेत, पदाधिकारी आहेत. अजित पवार गटातले त्यांच्या जवळचे कोण आहेत नेमके? हे गट कोणाचा आहे हा? अच्छा, त्यांच्या गटाचे आहे. अच्छा, हे रेश्मा राज मोहम्मद बागवान यांचं नाव आहे. नाव कोण आहे? त्यांच्यावर नाव दिसतात कोण आहे? हे मतदार आहेत. त्यांना अशा स्लिपवरती शिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत या सगळ्या स्लिप्स. ओके, पण हे कधी हा पुरावा आहे. दोनच आहेत का अजून काही आहेत? सकाळपासून चालू आहे हे. मी इतर ठिकाणी बूथवरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोहसिनचा फोन आला. तो घाबरलेला आहे, त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो, तुला खलास करतो. ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्यांनी मला फोन केला, म्हणून मी इथे आलेली आहे. ज्या ठिकाणी मतदान सुरू आहे त्या ठिकाणी घडलाय? हो, इथे या बालक मंदिर बूथवर या ठिकाणी पोलीस म्हणा किंवा कोणी मतदान पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत, सहकार्य करतायत आणि परंतु हा होतोय प्रकारे. भूत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? काय घडलंय? तुम्हाला कोणाचा फोन आला? त्या आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोहसिन आहे. तो त्याचं काम करत होता, तो आतमध्ये बसलेला होता. तिथे काही स्थानिक लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या बसा बसा, या बसा बसा, झालं का मतदान तुमचं, तुम्ही केलं का वोटिंग, तुम्ही केलं का मतदान, हे असे इशारे चालू आहेत. आणि आता आम्हाला या स्लिप्स दिसत आहेत. या स्लिपवरती घड्याळाचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्पनी मारलेलं तुम्हाला दिसतंय. आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या लोकांशी काय बोलणार? हो, आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत. एक तर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंस तर. पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं, तो वेगळ्या पद्धतीने वागत होता, माझ्या समोर वागत होता. वरती कॅमेरा देखील आहे, त्याच्यात देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याचं मिळू शकतं. हा धमकी देणारा कोण आहे? पोलिंग एजंट आहे त्यांचा? पोलिंग एजंट इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत, पदाधिकारी आहेत. अच्छा, ते धमकावले. ओके, थँक्यू.